काल जे पनीर घरी तयार केलं होतं ना, त्याचंच आज ना मी पनीर पराठा करणार होती श्रीषासाठी. म्हणून नाही ते सर्वात आधी मी पनीर वगैरे खिसून घेतलं आणि त्यात बाकीचे मसाले वगैरे घालून ना ते तयार करून ठेवलं. आणि ते एक चपातीचा गोळा घेऊन तो असा लाटून घेतला आणि त्याला ना आतून तूप लावून घेतलं. आणि ते जे पनीर बारीक करून ठेवलं होतं ना, ते असं चपातीमध्ये त्यात भरून घेतलं आणि त्याची ना चौकोन घडी घातली आणि तसंच तो पराठा ना लाटून घेतला व्यवस्थित असा. आणि मग मस्त असं तूप लावून ते भाजून सुद्धा घेतलं आणि मस्त झाला होता तसा. पण त्यात ना थोडंसं साहित्य कमी होतं, त्यामुळे ना मी जेवढं आहे तेवढंच केलं. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि मग बाकीची सगळी कामं आवरायला घेतली. श्रीषाचं सुद्धा शाळेचं टायमिंग झालं होतं, मग तिला आवरून पाठवलं आणि ती बाय बाय कशी करते बघा. आज बुधवार होता त्यामुळे गणवेश तर काय नव्हतं, म्हणून तिला असं छान असं आवरून पाठवलं होतं. त्याच्यानंतर या 3 साड्या होत्या कस्टमरच्या, त्या पिको करून ठेवल्या. आणि ही जी साडी आहे ना ट्रेंडिंगवाली, बघू शकता तुम्ही, खूप छान आहे ही साडी. आणि ह्याला ना फॉल लावायचा होता, मग त्यालाच ना मी फॉल लावायला घेतला. तर आधी तर ह्याला पिको करून घेतलं आणि मग फॉल लावायला घेतला. अजून 2-3 साड्या होत्या, बघू म्हटलं आता किती होत आहेत ते. एक तर लावायला घेतलीच आहे. त्याच्यानंतर मग रायाला ना औषधं पाजायची होती, त्याला ती पाजून घेतली. कधी कधी छान गुणी बाळावाने औषधं पितो, पण कधी कधी ना खूप नखरे करतो. मग त्याला औषधं वगैरे पाजली आणि तो खेळतोय तोपर्यंत म्हटलं फॉल लावलेल्या साडीला ना हात शिलाई घालून घ्यावी. तर 2 साड्यांना फॉल लावून झाले होते, मग मी लगेच ह्याला ना हात शिलाई सुद्धा घालायला घेतली. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.